तर नमस्कार मित्रांनो, आमरसचे व्हिडिओ केल्यापासून मला खूप ऑर्डर येत आहेत आणि खूप लोकांच्या ऑर्डर त्यांच्या घरी पोहोचल्या पण काही लोक अजून थोडे कन्फ्यूज आहेत ह्याला स्टोअर करायच्या बाबतीत. तर काही लोक काय करतात की हा डबा असाच्या असा फ्रीजमध्ये ठेवतायत. तर हा डबा फ्रीजमध्ये ठेवायची काय गरज नाही. हा रूम टेम्परेचरमध्ये 2 वर्ष आरामात टिकतो. पण तुम्ही जर सील ओपन केलं तर मात्र हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आणि सील ओपन केल्यानंतर जर समजा तुम्ही रस 1-2 दिवसात संपवणार असाल तर मग तुम्ही असाच्या असा डबा फ्रीजमध्ये ठेवा. पण समजा तुम्हाला रोज थोडा थोडा रस खायचा आहे किंवा जास्त दिवस रस टिकवायचा आहे तर मग या रसाला तुम्ही आपल्या घरातल्या स्टीलच्या टोपामध्ये किंवा प्लॅस्टिक कंटेनरमध्ये किंवा ग्लास बाउलमध्ये ट्रान्सफर करून मग फ्रीजमध्ये ठेवा. मग तो 7-8 दिवस आरामात टिकेल. आणि अजून खूप लोकांचे मला मेसेज येत आहेत की हा रस म्हणजे कसा वापरायचा. तर हा रस तुम्ही डायरेक्ट स्वीट डिश म्हणून डायरेक्ट पण खाऊ शकता. त्याचबरोबर चपातीसोबत आणि पुरीसोबत पण खाऊ शकता. आणि त्याचबरोबर नारळी वडीमध्ये पण तुम्ही हा रस ॲड करू शकता आणि लस्सीमध्ये ॲड करू शकता. म्हणजे ज्या ज्या पदार्थांना तुम्हाला मँगोचा फ्लेवर आणायचा आहे त्यामध्ये तुम्ही हा रस ॲड करू शकता. शिऱ्यामध्ये पण टाकू शकता. आणि याच्यामध्ये पाणी टाकून पेलं तर सेम माझा किंवा फ्रुटीसारखी टेस्ट लागते. आणि हा रस समजा तुम्ही प्लेटमध्ये ठेवून जर उन्हात वाळवलात तर याची आंबापोळी पण बनते. तर असा सगळा याचा उपयोग आहे. तर आय होप तुमचे सगळे डाऊट आता क्लिअर झाले असतील. तरी पण जर काय डाऊट असेल तर मला कमेंट करा, मी नक्की रिप्लाय देईन.